वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि बैठकीचा उद्देश हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं पक्षाची भूमिका ठरवणं आणि निर्णय घेणं या उद्देशाने ही बैठक बोलवण्यात आलेली होती। त्यात राज्य कार्यकारिणीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जे निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेले आहेत ते निर्णय या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी माझ्यासोबत प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रवक्ते फारूक अहमद, आमचे दुसरे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग हे या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी आहेत। मी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी राज्य कार्यकारिणीत झालेले जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगावे आणि पत्रकार बांधवांनाही एक माझी विनंती आहे की आमची आज जी काही भूमिका ठरलेली आहे ती फक्त भूमिका आज आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर ठेवू इच्छितो। त्या भूमिकेला प्रॉपर ती इतरांपर्यंत, पक्षापर्यंत आणि जनतेपर्यंत ती जशाच्या तशी पोहोचावी ही आमची इच्छा आहे। त्यामुळे इतर कुठल्याही विषयांवरचे प्रश्नोत्तर किंवा इतर प्रश्नोत्तर घेण्यापेक्षा आपण या मुद्द्यावरतीच या ठिकाणी ही प्रेस घेणार आहोत। रेखाताई आता आपल्याशी संवाद साधतील। महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आज केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत। दोन पक्ष फुटीमुळे कमकुवत झालेले आहेत आणि काँग्रेसचा तर गेल्या वेळेस फक्त एकच खासदार निवडून आलेला होता। त्यामुळे हे तीनही पक्ष स्वबळावर पर्याय होऊ शकत नाहीत। मागच्या लोकसभेमध्ये हे समोर आलेलं आहे की वंचितकडे मतं आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये वंचितचा जनाधार वाढलेला आहे आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये 24च्या इलेक्शनमध्ये मोदीला पराभूत करणं हा प्रमुख अजेंडा आहे। परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपण आम्ही असं म्हणत आहोत की कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स बाळगावा अशी स्थिती नाही। ईडीचा खेळ जर का बघितला तर जेलमध्ये जाण्यापासून वाचणे हा मुख्य प्रश्न आहे। जेलमध्ये टाकण्या इतके कुणी फार मोठे गुन्हे केले आहेत असं वंचित मानत नाही। सत्तेवर असतानाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात, पण त्यावर मोदी आणि कंपनी ज्या पद्धतीने वागत आहे ते योग्य नाही अशी वंचितची भूमिका आहे। कोणाचेही गुन्हे जेलमध्ये टाकण्या एवढे मोठे नाहीत। मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे। यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की एनसीपी, आयएनसी आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं ही आमची भूमिका आहे। लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही। विधानसभेमध्ये ताकद दिसू शकते। मुख्यमंत्री होण्याची कुवत 4ही पक्षांच्याकडे आहे। त्यामुळे विधानसभेच्या वेळी सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं, परंतु सध्या लोकसभेमध्ये ते शक्य नाही आहे, कारण तशा पद्धतीची ताकद नाही आहे। योग्य कालमर्यादेमध्ये निर्णय होणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे निर्णय घ्यावे लागतील। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आमच्या दृष्टीने कन्सर्नचा प्रश्न असा आहे की जे 3 उरलेले पक्ष आहेत ते सवर्णांचे पक्ष आहेत। संविधानामध्ये जे बदल होतील
त्यामुळे ह्या पक्षांना फार फरक पडणार नाही, कारण इकडच्या सवर्णांना प्रोटेक्शन देण्याचंच धोरण राहील. परंतु या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत ते अनप्रोटेक्टेड आहेत. त्यामुळे संविधानामध्ये जे बदल होतील त्याच्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करण्याचा मुद्दा राहील. हे अनप्रोटेक्टेड जे वर्ग आहेत, शूद्र अतिशूद्र, त्याच्यामधले OBC, VJNT, दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा आमच्यावर असा निर्णय घेण्याची पाळी आणू नये. वरील फॉर्म्युलामध्ये, म्हणजे जर का 12 सीटचा फॉर्म्युला प्रत्येक पक्षाला, अशा पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आमची कमिटमेंट ही आहे की याच्यापैकी मिनिमम 3 उमेदवार हे मुस्लिम राहतील. ज्या समूहासाठी वंचित एक राजकीय भूमिका घेत आहे ते जे या ठिकाणचे वंचित समूह आहेत, OBC, VJNT, यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ, जे इतर प्रस्थापित पक्ष देत नाही. आणि शेवट करताना मी एवढंच सांगेन की ही आमची भावना आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढली पाहिजे. केंद्रामध्ये मोदीला पराभूत करणं हाच मुख्य अजेंडा ठेवून सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भावना आहे. 12 जागा तुम्ही मागताय त्या साधारण कुठल्या आहेत? नाही, तसं काही नाही आहे. 12 जागा म्हणजे त्याच्यावरती नंतर चर्चा होऊ शकते. तुम्ही 3 मुस्लिम देणार आणि मग इतर कुणाला देणार याचं काय ठरलं? मी म्हटलं ना की वंचित समूह जे आहेत त्या वंचित समूहांना प्रामुख्याने प्रतिनिधित्व राहील. 9 जागेवर तुम्ही आज काही एक्सरसाइज केला असेल ना की या मतदारसंघांमध्ये वाढलेली होती, मत वाढले, आणि अशी कुठल्या मतदारसंघात तुम्हाला आढळतात जिथे नाही आपली ताकद आहेच? त्याची आत्ता या ठिकाणी चर्चा आम्हाला करायची नाही. आम्ही स्टेटमेंट जे आहे ते आमचं जे धोरणात्मक भूमिका आत्ता यांच्या समोर गेलेली आहे तेवढीच म्हणणं. आपला लोकसभेमध्ये एकही खासदार नाही. लोकसभेच्या गणितावर बोलत असताना असं कसं शक्य आहे की समान वाटा द्यावा म्हणून? आत्ता जी परिस्थिती 19ची होती त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. मी म्हटलं मगाशी की सगळ्या पक्षांमध्ये, म्हणजे 2 पक्षांमध्ये तर फुटत झालेली आहे. काँग्रेसची ताकद दिसलेली नाही आणि जी 4 ह्याची निवडणूक झालेली आहे त्याच्यामधून सुद्धा जी परिस्थिती समोर आलेली आहे त्याच्यामधून सर्वच पक्ष आज ह्या परिस्थितीत आहेत, कमकुवत आहेत, असं आमचं रीडिंग आहे. 12 जागा मागायला तुमचा आधार काय असं साधारणतः सोबत म्हणजे मागच्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये 2 नंबर लावते, 3 नंबर लावते, काहीतरी मागच्या वेळची ताकदच राहिलेली नाही असं आमचं म्हणणं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये म्हणजे ज्यांचे खासदार निवडून आले होते त्यांचे खासदार आज दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. अर्ध्या पक्षात त्यांच्या ज्या फुटी झालेल्या आहेत तिथे गेलेले आहेत. त्यामुळे ती ताकदही आपल्याला धरता येत नाही ना. नाही, ती 12 जागा आहेत तुमच्यासाठीचं म्हणजे की तुमची आमची भूमिका ही आहे की राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक मोठी जनाधार आहे, मोठी वोट बँक आहे, जी गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2019ला आमच्याकडे बूथ लेवलपर्यंतचं स्ट्रक्चर नव्हतं. संघटनात्मक जो ढाचा असतो, आज प्रत्येक गावाखेड्यात शाखेपर्यंत आमचं बूथ लेवलपर्यंतचं स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे. आणि दलित, आदिवासी, OBC, मायनॉरिटी मोठ्या प्रमाणात पक्षात आलेला आहे. कुठलंही राजकीय वातावरण नसताना लाख 2-2 लाखाच्या सभा आमच्या होतात. हे आमचं जे काही ताकद आहे, आमचं जे काही बलस्थान आहे, ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये 4-5 रिजनमध्ये ते आम्ही सिद्ध केलं आहे. रस्त्यावर येऊन आम्ही दाखवलेलं आहे. ती आमची ताकद प्रत्यक्षात दिसलेली आहे. आता या ठिकाणी जी काही राजकीय परिस्थिती प्रत्येक पक्षाची आहे ती पाहता सगळ्यांमध्ये फाटाफूट झाली, सगळ्यांची ताकद कमी आहे. यावेळेला जागेवरून भांडत बसण्यापेक्षा किंवा एकमेकांची हमरीतुमरी करण्यापेक्षा आपण एका अजेंड्यासाठी येतो, एका ध्येयासाठी येतोय, समसमान जागा वाटप करूयात आणि ताकदीने मोदीचा पराभव करूयात, कारण तोच महत्त्वाचा अजेंडा या ठिकाणी आपला असला पाहिजे. ही भूमिका आज राज्य कार्यकारिणीमध्ये ठरली. त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा प्रस्ताव ठेवलेला आहे. हा प्रस्ताव आता
इतर पक्षांपर्यंत आपल्या माध्यमातून जाईल. त्यावर भविष्यात काय जे काय होतील ते निर्णय होतील. पुन्हा आम्ही आपल्याशी या संदर्भामध्ये जे काही पक्षांतर्गत चर्चा होऊन ठरेल किंवा इतर पक्षाच्या प्रतिक्रिया येतील त्यावर ठरेल, त्यावर भूमिका मांडू. आजच्या पत्रकार परिषदेचा जो मुद्दा होता तो इथपर्यंतच होता. एक आणखी असा प्रश्न आहे की जर तुम्हाला 12 जागा दिल्या नाही तर वंचितची भूमिका काय असेल? स्वतंत्र लढण्याची तेच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की 12 जागांचा मुद्दा नाही. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि समसमान वाटणी करून आपण एका अजेंडाने एका ध्येयानं लढलं पाहिजे. यात जर टाइम किलिंगचा जर प्रकार झाला आजपर्यंत जसा होत आलेला आहे आणि वेळ वाया घालवण्याचा प्रकार झाला तर आम्हाला या सगळ्या वंचित समूहांसाठी भूमिका घ्यावी लागणार आहे. ती घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका ही विनंती आम्ही आमच्या वतीनं करत आहोत. सर्वांचे धन्यवाद, आभार. 2 आठवडे, 1 आठवडा, 2 टाइम आठवडे दिलाय का तुम्ही काही? नाही, असं आत्ता दिलेलं नाही, पण असं- 1-2 आठवड्यामध्ये हा निर्णय व्हायला पाहिजे. सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. हिंदी में हिंदी बोलतो तर बोल- फारूक सर आप बोला ना. आपको आती अच्छी मुझे आती है. आती है, बोलिए आप बोलिए, वही मुद्दों को हिंदी में बोलिए. थँक्यू. हाँ जी बोल. आज जो राज्य कार्यकारिणी की जो मीटिंग हुई वंचित बहुजन आघाड़ी की, उसमें क्या ठराव लिए? आज जो परिस्थिति दिख रही है, महाविकास आघाड़ी के जो 3 पक्ष है उसमें से कोई भी एक पक्ष खुद के बलबूते पर मोदी को पर्याय बनने की परिस्थिति में नहीं है. 2 पक्ष में फूट हो गई है और कांग्रेस की ताकत इतनी महाराष्ट्र में है नहीं. उनका एक ही MP चुन के आया था. अभी परिस्थिति ऐसे है कि वंचित के पास वोट है और वंचित का जनाधार भी गए 5 साल में काम की वजह से बहुत बढ़ा हुआ है. तो अपने सामने सबसे अहम मकसद आज मोदी को 24 के इलेक्शन में पराभूत करना यही है. तो इसको देखते हुए 4 ही पार्टियों ने साथ में आना चाहिए. किसी ने भी अपनी ज़्यादा ताकत है ऐसा मानने की परिस्थिति आज है नहीं. और यहाँ जो ईडी का खेल चल रहा है, तो जेल में जाने से बचने के लिए ये निर्णय लेना बहुत ही ज़रूरी है. हम ऐसा मानते नहीं कि इतने बड़े गुन्हे लोगों ने किए हैं कि उनको जेल में डाला जाए. और जिस तरीके से यहाँ पर चल रहा है, जेल की एक दहशत दिखाई जा रही है, वो गलत है. ये वंचित बहुजन आघाड़ी मानती है. जब सत्ता में होते हैं तो वहाँ थोड़ी छोटी बड़ी गलतियाँ होती रहती है, लेकिन किसी का गुनाह इतना बड़ा है नहीं. इस परिस्थिति में आज मोदी को हटाना यही हमारा अहम मकसद है. और इसलिए हमने एक फॉर्मूला सामने रखा है कि आज महाराष्ट्र के अंदर 48 सीटें हैं लोकसभा की. चारों पार्टियों ने इसको समान हिस्सा करके इस पर लड़ना चाहिए. और ये 4 पार्टियां कौन कौन सी है? NCP, INC, शिवसेना और वंचित. और आज लोकसभा के अंदर खुद के बलबूते पर प्रधानमंत्री, इसमें से कोई भी पार्टी दे नहीं सकती, इतनी ताकत है नहीं. विधानसभा के दरमियान हर इस पार्टी को मुख्यमंत्री बनाने की ये पार्टियां सोच सकती है, तब हम अलग तरीके से सोच सकते हैं. लेकिन आज हमारे पास ये पर्याय है नहीं. और इसके बारे में एक टाइम लिमिट के अंदर निर्णय होना ज़रूरी है. और अगर वो नहीं होता है तो हमें जबरन कुछ निर्णय लेना पड़ेगा, क्योंकि
संविधान में अगर बदल होता है तो ये तीनों ही पार्टियां जो है वो सवर्णों को रिप्रेजेंट करती है, यहाँ के उच्च जातियों को रिप्रेजेंट करती है, और संविधान में जो बदल होंगे उसमें यहाँ की उच्च जातियों को प्रोटेक्ट किया जाएगा। लेकिन अनप्रोटेक्टेड रहेंगे तो यहाँ के जो वंचित समूह है, यहाँ का दलित है, ओबीसी है, VJNT है और आदिवासी है, मुस्लिम है, अल्पसंख्यक है, इनके लिए हमको अभी भूमिका लेना बहुत ही ज़रूरी है। और ये जो हमने फॉर्मूला दिया है, इस फॉर्मूले में हम ये यहाँ पर घोषित करते हैं कि इसमें 12 उम्मीदवारों में से 3 उम्मीदवार मिनिमम, यानी कि ये अलग दूसरी जो 36 सीटें हैं उसमें कोई दे या न दे, लेकिन वंचित खुद 3 मुस्लिम उम्मीदवार मिनिमम देगी। और जिन समूहों के लिए हम लड़ रहे हैं, जिनके लिए हम एक भूमिका लेकर यहाँ की राजनीति में आए हैं, वो जो वंचित समूह है उनका भी प्रतिनिधित्व, जिनको प्रतिनिधित्व यहाँ की ये प्रस्तापित पार्टियां नहीं देती है, उनका भी प्रतिनिधित्व हमारी लिस्ट में रहेगा। फिर से आपको लगता है 12 सीट मिल जाएगी आपको? देंगी ये तीनों पार्टियां? हमने प्रस्ताव रखा है, इसके बारे में आगे क्या होता है देखेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।